सो हॅलो एव्हरीवन, मोस्ट एक्सपेक्टेड मॅथमॅटिक्स HSC बोर्ड एक्झामसाठी आपण क्वेश्चन बघत आहोत. सगळ्यात पहिला क्वेश्चन आहे मॅक्झिमम मिनिमम फाइंड आउट करायचं. तुम्हाला एक रिलेशन दिलेलं असेल इन टर्म्स ऑफ एक्स. त्याचे मॅक्झिमम आणि मिनिमम व्हॅल्यू तुम्हाला फाइंड आउट करायचे. सगळ्यात पहिल्यांदा काय करणार तुम्ही, तर ह्याचं पहिल्यांदा डेरिव्हेशन घ्या. एफ डॅश एक्स कसं करणार, एन एक्स टू द पॉवर एनचं डेरिव्हेशन काय, एन एक्स रेस टू एन मायनस वन. मग आता इथे समजा 2x³ आहे, 3 इंटू 2 इज 6, एक्स टू दी पॉवर 3 आहे, त्याच्यातलं -1 करा म्हणजे काय झालं 2. बरोबर आहे. तसंच इथं -42, 21 इंटू 2 एक्स टू दी पॉवर इथं 2 आहे, -1 करा म्हणजे 1, प्लस 36 इंटू 1 इथं काही नाही म्हणजे 1 आहे एक्सच्या डोक्यावरती. 36 इंटू 1 इज 36. एक्सच्या ठिकाणी 1 - 1 म्हणजे काय झालं, एनिथिंग रेस टू 0 इज 1 म्हणजे इथं नुसतं 36 येणार. याचा आणखीन एकदा डेरिव्हेशन घ्या. एफ डबल डॅश एक्स फॉर्म्युला तोच आहे, 12x - 42. ओके. आता काय करा, एफ डॅश एक्स ला इक्वल टू 0 म्हणा. सो एफ डॅश एक्स इज इक्वल टू 0 विच इज इक्वल टू काय म्हणजे आपल्याला 6x² - 42x प्लस 36. आता याच्यातनं 6 कॉमन काढा बाहेर, x² - 7x प्लस 6 इज इक्वल टू 0. क्वाड्रॅटिक इक्वेशन फाइंड आउट करायचं आपल्याला. असे दोन नंबर ज्याचे समेशन -7 आलं पाहिजे आणि प्रोडक्ट +6 आला पाहिजे, असे कोणते कोणते आहेत. सो x² -6x - x प्लस 6 इज इक्वल टू 0. -6 and -1 दोघांचा प्रोडक्ट -6 इंटू -1 इज 6 आणि -6 प्लस -1 म्हणजे काय -7. x कॉमन, x - 6 x - 6 इथं काय येईल -1. सो x - 6 इज इक्वल टू 0, x - 1 इज इक्वल टू 0 म्हणजे x इज इक्वल टू 6 किंवा x इज इक्वल टू 1. दीज आर स्टेशनरी पॉइंट्स. स्टेशनरी पॉइंट्स. आता काय करा, हे व्हॅल्यू कशामध्ये सबस्टिट्यूट करणार, एफ डबल डॅश एक्स मध्ये. तर तुम्हाला मॅक्झिमम आणि मिनिमम व्हॅल्यू काय कसे मिळतील ते तुम्हाला समजून येईल. सो एफ डबल डॅश ऑफ काय करा, 6 दोन व्हॅल्यू आहेत ना, 6 आणि 1. तर एफ डबल डॅश ऑफ 6 ची व्हॅल्यू किती येते बघा, 12 इंटू एक्सच्या ठिकाणी काय ठेवणार, 6 - 42 वारसंग 72 - 42 म्हणजे काय आलं 30. जे पॉझिटिव्ह व्हॅल्यू आले म्हणजे इथे तुम्हाला काय मिळालं पाहिजे, मिनिमम व्हॅल्यू मिळायला पाहिजे. या ठिकाणी मिनिमम व्हॅल्यू मिळायला पाहिजे. एफ डबल डॅश ऑफ 1 म्हणजे काय म्हणता येईल तुम्हाला, 12 इंटू 1 -42. 12 - 42 म्हणजे काय झालं -30. हे आहे निगेटिव्ह व्हॅल्यू, त्यामुळे इथं तुम्हाला काय मिळायला पाहिजे, मॅक्झिमम व्हॅल्यू मिळायला पाहिजे. म्हणजे हे दोन पॉईंट तुम्हाला अगेन कुठं सबस्टिट्यूट करायचे, मेन इक्वेशन मध्ये, आणि तुम्हाला एफ ऑफ एक्स ची व्हॅल्यू फाइंड आउट करायची. त्या म्हणजे त्या ठिकाणी तुम्हाला मिनिमम आणि मॅक्झिमम व्हॅल्यू मिळतील. म्हणजे नेमकं कसं बघूया आपण. हे एवढं सगळं पुसायचं परत एकदा. आता दोन पॉइंट्स मिळालेत आपल्याला. एक व्हॅल्यू आहे 1 आणि एक व्हॅल्यू आहे 6. सो x इज इक्वल टू 1, x इज इक्वल टू 6 सबस्टिट्यूट करा. x इज इक्वल टू 1, f ऑफ 1 इज इक्वल टू 2 इंटू 1 क्यूब मायनस 21 इंटू 1 स्क्वेअर प्लस 36 इंटू 1 मायनस 20 म्हणजे 2 मायनस 21 प्लस 36 मायनस 20 म्हणजे 21 मायनस 20 म्हणजे काय झालं इथं -41 प्लस 36 आणि 2 झालं 38 म्हणजे -3. ही व्हॅल्यू झाली तुमची 1 च्या ठिकाणी काय आलं होतं आपल्याला मॅक्झिमम. ही मॅक्झिमम व्हॅल्यू झाली. आता सिमिलरली एफ ऑफ 6 ही व्हॅल्यू सबस्टिट्यूट करा. म्हणजे या ठिकाणी एक्सच्या ठिकाणी तुम्हाला 6 व्हॅल्यू सबस्टिट्यूट करायची. म्हणजे 2 इंटू 6 क्यूब -21 इंटू एक्स स्क्वेअर प्लस 36 एक्स मायनस 20. एक्स स्क्वेअरच्या ठिकाणी तुम्ही काय करा, 6 स्क्वेअर ठेवा आणि इथे काय करा, 6 ठेवा -20. बरोबर. हे सॉल्व्ह करा. -128 ही व्हॅल्यू तुम्हाला मिळेल, दॅट इज मिनिमम व्हॅल्यू. सॉल्व्ह करा, अप्रॉक्सिमेट 128 च्या आसपास येईल. म्हणजे त्या पॉईंटच्या ठिकाणी व्हॅल्यू सबस्टिट्यूट करून जे काय प्लस मायनस केल्यावर आन्सर येईल, दॅट इज युअर मॅक्झिमम अँड मिनिमम. सेक्शन डी मध्ये हा क्वेश्चन येऊ शकतो. आला तर 4 मार्काला खूप जास्त चान्सेस आहेत. आणखीन एक प्रकारचा क्वेश्चन आहे, दॅट इज अप्रॉक्सिमेशन. Find approximate value of tan inverse 1.001
बरोबर आहे. ह्याचा आन्सर कसं काढणार? फॉर्म्युला आहे एफ ऑफ ए प्लस एच इज इक्वल टू एफ ऑफ ए प्लस एच एफ डॅश ए. एफ ऑफ ए म्हणजे नियरेस्ट व्हॅल्यू कन्सिडर करा. आपल्याला माहित आहे एफ ऑफ एक्स टॅन इनवर्स एक्स, बरोबर. आता टॅन इनवर्स एक्सच्या ठिकाणी नियरेस्ट व्हॅल्यू म्हणजे 1 कन्सिडर करा. टॅन इनवर्स 1 म्हणजे हे झालं तुमचा एफ ऑफ ए. तिलाच आपण काय म्हणलेलं आहे? एफ ऑफ 1. तर टॅन इनवर्स 1 म्हणजे काय झालं? 45 डिग्री. जे असं कुठले अँगल आहे ज्याची व्हॅल्यू टॅनची व्हॅल्यू 1 येते, तर 45 म्हणजे पाय बाय 4. एफ ऑफ ए किंवा एफ ऑफ 1 काय झालं तुमचं? पाय बाय 4. एच किती आहे? 1 पेक्षा पुढे किती एक्स्ट्रा आहे? 0.001. सो एच ची व्हॅल्यू 0.001. आता एफ डॅश एक्स म्हणजे काय? 1/1 प्लस एक्स स्क्वेअर म्हणजे टॅन इनवर्स एक्सचा डेरिव्हेशन. आता एफ डॅश 1 म्हणजे काय झालं? 1/1 प्लस 1 स्क्वेअर म्हणजे 1/2 म्हणजे काय झालं? 0.5. आता व्हॅल्यू या सगळ्या ह्याच्यात सबस्टिट्यूट करा म्हणजे टॅन इनवर्स 1.001 विच इज इक्वल टू एफ ऑफ ए. एफ ऑफ ए किती आहे? एफ ऑफ 1. एफ ऑफ ए किती आहे? एफ ऑफ 1 पाय बाय 4 प्लस एच किती आहे? 0.001 इंटू एफ डॅश 1 किती आला? 0.5 म्हणजे पाय बाय 4 प्लस 0.0005. आता बघा इकडचे 3 आणि इकडचे 1 म्हणजे टोटल 4 आले पाहिजे. 1 2 3 4 डेसिमल नंतर. तर ही तुमची फायनल व्हॅल्यू. दॅट इज युअर आन्सर. थँक्यू व्हेरी मच.